चला मंडळी, मस्त चटपटीत खाण्याची जर इच्छा होत असेल तर असे मस्त पुदिना फ्लेवर मुरमुरे बनवून खा. चहासोबत पण खायला मस्त चटपटीत लागतात, सुंदर असे. चला आपण रेसिपीकडे जाऊया. इथे मुरमुरे घेतलेले आहेत मी, छान असे चाळून घेऊया आपण आणि त्यातले खडे वगैरे आपण निसून घेतलेले आहेत. आता याला आपण कढईत टाकून मंद आचेवर छान 10 ते 15 मिनटं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे ते असे कडक होतील, क्रिस्पी. तर चला तेल तापत ठेवलं, तर त्यामध्ये पुदिना टाकून घेतलेला आहे. पुदिना पण चांगला आपण क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेला आहे. आता कोथिंबीर घेऊया आपण तळून तशीच. तर चला कोथिंबीर पण आपली इथे तळून झालेली आहे. त्यात कढीपत्ता घालून घेऊया थोडासा. कढीपत्ता तसाच घ्यायचा आपल्याला तळून. इथे हिरवी मिरची घातलेली आहेत मी 2 ते 3, त्या पण चांगल्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि शेंगदाणे घेतले आहेत थोडेसे, ते पण चांगले तळून घेतलेले आहेत. तर इथे आपण मसाले घेतलेले आहेत बघा. इथे घेतलेले आहे मी काळं मीठ, चाट मसाला, धने पावडर, जिरे पावडर, मीठ आणि हळद. आता हे सर्व आपण जिन्नस जे तळून घेतलं होतं ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता याला छान असं आपण बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे दाखवलं आहे त्याप्रमाणे. तर इथे मी तेल तापून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे मसाला घालून मिक्स करून घेणार आहे. आणि वरनं आपण हे जे मसाले घेतले होते सर्व ते मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर चला शेंगदाणे घालून घेऊया वरनं. याला छान असं हाताने आपण मिक्स करून घेऊया. तर हे बघा मस्त असे चहासोबत चटपटी ज्याला खाण्याची इच्छा असते त्याच्यासाठी नक्की ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. इतकी सुंदर लागते, मुलांना टिफिनला देण्यासाठी पण खूप चटपटी अशी मस्त लागते. तर धन्यवाद.